जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये टोमॅटोच्या बाजारभावात काही प्रमाणात चढ उतार होत असतो। गेल्या 8 दिवसांपासून गैरमोसमी पडत असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचा फटका शेतकरी वर्गाला तर बसतोय, परंतु व्यापारी वर्गाला सुद्धा त्याचा आर्थिक फटका बसतोय। शेतकरी बांधवांना वाटतंय आपल्या टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत, व्यापाऱ्यांना सुद्धा वाटतं आपल्याला 4 पैसे अधिकचे मिळावेत, परंतु पुढे माल विक्रीला नेल्यानंतर टोमॅटो खराब होतात, पर्यायाने व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होतं। नारायणगावचे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी एक नवी संजीवनी आहे। व्यापारी, शेतकरी मार्केट कमिटीचं संचालक मंडळ, सभापती संजयराव काळे ही सगळी मंडळी एक दिलाने एकत्र काम करत असल्यामुळे शेतकरी व्यापारी यांचा फायदाही होतोय। नैसर्गिक संकट आहे, या संकटाला सगळ्यांनी सामना करायला हवा। शेतकरी असं म्हणतात कधी कधी की आमच्या मालाला खरेदी करताना एक बाजारभाव दिला जातो, नंतर माल खाली करायला गेल्यावर व्यापारी खळखळ करतात, परंतु शेतकरी बांधवांनी सुद्धा सुरुवातीला जो माल दाखवला तोच गाडीमध्ये शेवटचं क्रेटसुद्धा असंच चांगलं हसायला हवं की जेणेकरून शेतकऱ्याची पण प्रतिमा खराब होणार नाही आणि व्यापाऱ्याला सुद्धा वेगळा निर्णय घेण्याची पाळी येणार नाही। आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं 1-2 वेळा सभापती संजयराव काळे यांनी सुद्धा मार्केटमध्ये फेरी मारणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, व्यापाऱ्यांच्या काय अडचणी आहेत का, हे मार्केटमध्ये जाऊन जर समजून घेतलं तर त्याचा फायदा त्यांना पण होईल, व्यापाऱ्यांना पण होईल आणि शेतकऱ्यांच्या सूचनांना न्याय दिला असं पण होऊ शकतं। सभापती संजयराव काळे एवढं आपण कराल अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। बाजारभाव चालू 200 पासून 700 पर्यंत। 200 पासून 700 पर्यंत म्हणजे कुठले विरांग का असं काय नाही, मालाच्या क्वालिटीनुसार। मार्केटच्या क्वालिटी साऊ 400 का होईल का नाही बोलताना नाही काही बोला ना दादा। पलटीला 5.5 रुपये टाकू का? कटिंग नाही, कुटिंग नाही, पावसाचे माल आहेत। नाटा 1-1.5 किलो 2 किलो 5.5 रुपये पलटी लाव आहे ते आहे समोर तुमच्या। मग आहे ते आम्ही तेच सांगतो की तुला 5.5 रुपये लाव। हा तिरंगा आहे का? हा तिरंगा आहे। तिरंगा कुठे रे सांग त्यांना। कसं करतो थोडं करा पुढं मागं नाही पुढे मागं आलेत ना त्याच्यामुळे थांबले। शेतकरी 4 पैसे झाले। आडाडा लोकेशन 750 फायनल 650 आपल्याला नाही पोहोचत नव्हता का माल आहे ना मालाचे पैसे का प्लास्टिक होणार। मामा हे कोणतं चांगल्यातलं आहे का? नाही 2 जण हे माल हलका माल घाबरू नको भाषेमध्ये बोला बोला फटाफट बोला काय बोल चल। हे दादा टाकतोयस का? तुम्ही काय भाव मागितले? कॅमेरा चालू डिजिटल फुकट लाईव्ह चालू। तुम्ही काय भाव मागितले? तिथे जाऊन परत बाजार करायचे। निशाने पैसे जाऊन थांबू नको, पटकन बोल। नमस्कार। किती टोमॅटो आज? 60 झाडे कुठल्या जातीचे? साऊ काय भाव मागतात? 100 रुपये 100 रुपये क्रेट। कुठून आले? गारगाव कारगाव। क्षेत्र किती? अर्धा एकर। काय पावसाचा परिणाम खराब झाले बघा। हो आज काय भाव मागतायत? 300 350। कुठली टोमॅटो आहे? विरांगे विरांगे। अरे विरांगला बाजार चांगले आज ना? पाऊस घेतला आणि त्यांनी पाणी घेतलं। अच्छा पाणी बाग खराब झाले का? फळं खराब होतात ना। काय तुमची काय अपेक्षा आहे? आमची मस्त अपेक्षा आहे, आता काही गेलं पाहिजे 300 350 गेलं पाहिजे। बरोबर। नमस्कार। किती टोमॅटो आहे? 50-60 आहे। कुठल्या जातीचे? हे आपलं 8 काय भाव मागतोय?
250 300 350 250 300. मला काय अपेक्षा आहे? अपेक्षा कमी करून 300 350. हां लागवड किती आहे? लागवड आहे 4-5 एकर निघतं. 4-5 एकर. एकरी खर्च किती येतो? हे दोन एक हां आपलं ते ग्राफ्टिंगचं आहे ना 10 रुपये गुंडेवालं. सत्य आहे का म्हणजे याचं वांग्याचं? हां वांग्याचं काय चांगलं आहे का रिझल्ट? रिझल्ट चांगले. रिझल्ट चांगला आहे. बरं तू काय पाहिला आला काय? शाळेत जातो का नाही? कितवीला आहेस? कुठल्या शाळेला आहे? किती जर कारखान्यावर. बरं बरं अभ्यास करतो ना? बोलता येतं का? तुझं नाव काय? आयुष रामदेव डमस. बरं ठीक आहे. नमस्कार हो. नमस्कार नमस्कार. काय भाव मागतात आज? 200 रुपये मागतात. कुठल्या जातीचे टोमॅटो आहे? अथर्व अथर्व. लागवड किती? 2.25 एकर. एकरी खर्च किती येतो? 2.5-3 लाखाला जातो एकरी खर्च. 2.5-3 लाखावर जातं. एका क्रेटला किती निघतात? सॉरी एका एकरला किती क्रेट निघतात? 150-200 निघतात. फक्त? आता दररोज आहे ना. नाही नाही एकत्रित 1 एकर क्षेत्रामध्ये बाग संपेपर्यंत किती क्रेट निघतात? गेल्या वर्षी 1600 निघले तिकडे. 1600. आता कमी होणार. कमी आता पाऊस आला. पावसाचा फटका बसला. फटका बसला. सकाळी किती वाजता येतात? सकाळी 6 वाजता निघतो आम्ही. कुठलं गाव? अकलापूरवरून. अकलापूर. अकलापूर. फक्त देवस्थान अकलापूर. काय नाव तुमचं? राजू कापसे. चला सावकाश जाऊन सावकाश या. ओके. प्रवास सावकाश करा. दादा नमस्कार. किती टोमॅटो? 61 कॅरेट. 61 कॅरेट. काय भाव मागतायत? 500-450. कुठलं गाव? गंगापूर गंगापूर तालुका आंबेगाव. आंबेगाव. क्षेत्र किती? 10 गुंठे. 10 गुंठे. किती क्रेट निघाले? आतापर्यंत गेले 500-550 कॅरेट. 10 क्रेटमध्ये? 10 गुंठ्यामध्ये. सॉरी 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये 550 कॅरेट. अजून किती निघतील? अजून निघशील 200. अजून 200. 200. अरे काय कशाचं एवढं? हां पपईचा बिवड होता ना. पपईचा बिवड. पैसा बिवडा. पपईचा बिवड. तुमचं नाव? विलास लक्ष्मण काळे. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर? 94 21 081 363. 10 गुंठे क्षेत्रामध्ये किती क्रेट निघाले? 550 आत्तापर्यंत. 10वा तोडा. 9वा तोडा. अजून 10वा किती? तोडा. 10वा तोडा. अजून किती होतील? अजून 200 निघतील. अजून 200 निघतील. कुठल्या जातीचे टोमॅटो? विरांग. 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 अरे तुम्ही तो विक्रम केला. हां विक्रम. किती पैसे झाले? हां किती पैसे झाले? 2 लाख रुपये झाले. खर्च किती झाला? 25,000 रुपये. म्हणजे तुम्ही फायद्यात आहे. समाधान. हो काय भाव मागताय? हे चालले निघून घ्यायचे नाही का? किसान किसान आहे. आप क्यों क्या रेट से माग रहे हैं? 250 रुपये मागितलं. शेतकरी 280 बोल. कुठे शेतकरी? हे काय शेतकरी? भाऊ कुठून आले? आम्ही नेवासावर. कुठल्या जातीचे आहेत? अथर्व. अथर्व आहे. किती क्रेट आहेत? हे 40 कॅरेट. लागवड किती? लागवड 1 एकर. घ्या पुढे मागे करून ॲडजस्ट. तेच बोलणं नाही झाला. व्यवहार झालाय ना? चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्कार. कुठून आले? लांडेवाडी. लांडेवाडी. शिवाजीदादा आढळराव यांचं गाव. किती आहे टोमॅटो? अर्धा एकर. अर्धा एकर. कुठल्या जातीची आहेत? विरांग. काय भाव मागतायत? हे पावसाने असं प्रॉब्लेम झाला. पावसामुळे खराब झाले. काय भाव मागतायत? 250 रुपये. 250 रुपये. हो काय भाव मागताय? किसानी नहीं किसान नहीं है. इसका मालिक किधर है? तुम्ही का मालक? नहीं मालक मालक तिकडे गेला. कोणाशी? व्यापाऱ्यांची. हो आज बाजार भाव काय? 500 600 700 विरान. 500 600 700 विरांग. हां. अथर्व? अथर्व 300 250 400 जसं मालक तसं. साऊ? साव नाही केलं. साऊ नाही. नमस्कार हो पाहुणे. काय भाव आहे आज? भाव आहे 400 450 रुपये. हे कुठल्या जातीचे? अथर्व आहेत. अथर्व. क्षेत्र किती? क्षेत्र आहे अर्धा एकर. किती क्रेट निघाले? निघते 60-65 गेले. 60-65. भाऊ नमस्कार. तुम्ही कुठून आले? कोडदवरनं. किती टोमॅटो आहेत? कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? अथर्व. किती एकर लागवड आहे? एकरी खर्च किती येतो? पावसाचा काय परिणाम?
आज काय गिऱ्हाईक नाही? जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज 21 मे 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव स्थिर आहेत. टमाट्याचे बाजार आहे ना, त्याचा लाल चिखल झालाय त्या आमटांचा, काही नाही, कोणी खात नाही त्याला. फार लाल चिखल झाला. रस्त्यावर टाकायची वेळ आली. बाजारात काय मागत नाही कोणी? कोणी मागत नाही. आम्ही व्यापारी घेऊन येतो, बघू काय होतं. गाडी चालू घ्या. झाला का सौदा? टाक ना. सेटिंग करून देता का? 600 लागे 10 मिनिटांमध्ये मोकळं. चला 1 किलोची कटिंग द्या. चला 600 रुपयाला. मग तेवढंच पडलं, फक्त 70 रुपये आलं. 1 किलो खराब आहे ना, डोके तो विषय नाही, खराब आहे त्याच्यात थोडं. तू करा पुढे मागे, चला विषय संपूर्ण टाका. म्हणजे तू आता फसवल्यासारखा असेल. आम्हाला दाखवू नको ना, डायरेक्ट कंटिन्यू परत तू शब्दात दर्शील आम्हाला. निघाला तर तो काय भाव घेतले? 575. 575. कुठली जाते? बिरान. 50 भाऊ किती टोमॅटो आहे? टोमॅटो किती आहेत? 119. क्षेत्र किती लागवड आहे? 1.5 एकर. कितवा तोडा आहे? 3रा काय पावसाचा फटका? आहे ना, बरंच खराब झालं. या नारायणगावच्या मार्केट कमिटीचा कारभार कसा आहे? काही चांगलं आहे. व्यापारी मंडळी भावकी व्यापारी मंडळी व्यापारी मंडळी चांगली आहे. चांगलेच आहे. काय भावकी काय सूचना? सूचना काय, जरा मार्केट लई सकाळी लवकर होते, लवकर होतं. चालू केलं. जरा थोडं लेट लेट झालं पाहिजे. काय त्याचा फायदा काय होईल? त्याचा फायदा असा होईल का, माल ताजे येत राहतील मार्केटला. हे काय होतं, आज तोडायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी आणायचा. त्यामुळे आणि काय होतंय, सकाळी माल आणायचा का मजूर आणायची, हा पण मोठा प्रश्न पडतो. म्हणजे सकाळी किती वाजता चालू झाले पाहिजे? 11च्या पुढं, 11 ते 11 ते 2, 2:30 असं. माझं पुन्हा इकडे तरकारीचं पण लिलाव असतात ना. मग तरकारीचं सेपरेट आहे ना. अच्छा, त्यांनी म्हणजे दोन्ही पण हा. इकडची वेळ बदलली पाहिजे. हा, नाही तरकारीची आहे ती वेळ बरोबर आहे, पण तरकारी सेपरेट आहे, आपलं टोमॅटो सेपरेट आहे ना, त्या हिशोबाने. सध्याचे बाजारभाव आहे तसे बरे खर्चाच्या मनाने. काय व्यापारी मंडळीकडनं सहकार्य मिळतं? हा, भेटते. काय फसवणूक होत नाही? नाही फसवणूक. पैसे वेळेवर मिळत आहेत? मिळतात. धन्यवाद. अरे मित्रांनो, काय नाव? आयुष. तुझं? अथर्व. तू कुठला आहे? टोमॅटो विकायला आणली अथर्व. कुठल्या जातीची टोमॅटो आहे? टोमॅटो कुठल्या जातीची आहेत? 62-42. किती टोमॅटो आहेत? खूप आहेत. क्रेट किती आहेत? क्रेट? अरे हे किती क्रेट आहे सगळे? सांगता नाही यायचं. कोण आले बरोबर? पप्पा कुठे गेले पप्पा? इथे आहेत. इकडे गेले. हे नाही तिकडे. हो पाहुणे. कोण पप्पा? तुम्ही काय फिरायला आले का? कसं काय मार्केट वाटते? बरी आहे. हो, काय भाव? कुठे गेले पप्पा? सकाळी हो बघा, पोरं आली आज फिरायला. 34 आहे. ह्या 34 आहे का? योग्य भाव लावा. काय लावचे? 34. योग्य भाव लावा. शेतकऱ्याचं नुकसान नको. शेतकऱ्याला माल तोडताना खूप त्रास व्यापाऱ्याचं होतोय. किती नुकसान होऊ राहिलं, जाऊन बघा सेट. काय झालं? 4 ट्रॅक्टर फेकायला चालू आहे सेट. कुठे? माल शिल्लक ठेवला का खराब होऊन जातो, चिखल झाला. डायरेक्ट बसून जात आहे. शेतकऱ्याला पण खूप त्रास आहेच आहे. एक शब्द बोल ना. सांग चला मग. ऐका ना, याला 2.5 लावा, याला 3 लावा. थोडं माल क्रॅच झालेले आणि तिरंगा झाले. करा 300. मिडियम किती?
मिडियमच्या दोनच आहे त्या कापडाच्या गाडीत. ठीक आहे चालेल, हे जाऊ दे. आणि ते चार हो काय भाव घेतले? 301 275. याला घेऊ टाकून जाऊ. याला राहा ना व्यवस्थित. 301 रुपये लावून जाऊ पहिलं थोडं. ते चार आहेत ना. हो किती लागवड आहे? एकरभर आहे. एकर किती एकर खर्च येतो? एकरी साधारण ₹1,00,000. 1,00,000 रुपये. आज पोरांना घेऊन आले? त्यांना बघा कळायला पाहिजे ना मार्केट काय. मार्केट कळलं पाहिजे. हा. कुठलं गाव? ओतूर. ओतूरचे. बरं कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? ही आमची अथर्व आहे. अथर्व आहे. 62-42 म्हणून. टोमॅटोची शेती परवडते ना? घरची माणसं असेल तर परवडते. सगळं रोजानी करायचं म्हटल्यावर लय अवघड का. मग अवघड आहे. मजुरी असेल तर परवडत नाही. मजुरी अजिबात परवडत नाही. मला एक सांगा, नारायणगावच्या मार्केटबद्दलच्या काय सूचना आहेत का? म्हणजे व्यापाऱ्यांकडनं ट्रीटमेंट चांगली मिळतोय का? तसं काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही? काही सूचना नाही? व्यवस्थित चालू. अच्छा मालानुसार. बरं बरं. चलो भाई लेने का है क्या? चला दिला म्हणतात, विकला म्हणतात. हाँ बेच दिया, कितना ये भी दिए. सब दिया. आप कहाँ के हो? वसई. इधर कब आए? सुबह आए. हर दिन सुबह आते? नहीं, एक दिन छोड़ के. एक दिन छोड़ के आते हैं. तिरंगा घ्यायचा का? तिरंगा घ्यायचा का? नहीं तिरंगा नहीं. हाँ. तिरंगा बुकी ये दिए क्या? माँ गए तिरंगा. ओ ये दिए क्या? ये सब दिया. हो आज काय मार्केट? मार्केट बघा ना तुम्ही काय चाललंय काय नाही. माल कसे आता व्यापारी तुम्ही माल थोडा खराब आहेच आहे. पावसाचा फटका बसला आहे. काय भाव आहे? हा मूल गेलं खाली 2 रुपये. तुला जेवढं लागत तेवढं घे. राहिलेलं मग राहिलं तरी चालेल. मी टाकतो दुसरं पण. हां बोल. आपण चेंज घेऊ खाली घेऊ. ठीक आहे. हो आज काय रेट काय? रेट माल बघून येत. चांगल्या मालाला चांगले माल राहील 5% 10%. बाकी हलके बारीचे. हो रेट काय चांगल्या मालाला? सुपरला 150 पासून तर 500 काय. विरांग पाहिलंच नाही. विरांग पाहिलंच नाही आज. भाऊ नमस्कार. नमस्कार. किती टोमॅटो आज? अहो कोणी विचारितच नाही. का बरं? काय नाही, पावसामुळे माल थोडासा खराब झालाय. झालंच आहे ते खरं आहे, पण किती टोमॅटो किती आहेत? आहे 70 एकरी. 70 एक. कुठल्या जातीचे? हे अथर्व आहे. अथर्व आहेत. कुठून आले तुम्ही? नेरवाडी येडगाव. देडगाव. किती लागवड किती? 1 एकर. एकरी खर्च किती येतो? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये चालू असतोपर्यंत. तुमचा तोडा किती आहे? तिसरा. आतापर्यंत किती क्रेट गेले? आतापर्यंत गेले 100 एक केले. एकरमध्ये किती निघतील? 700-800च्या पुढे जात नाही आता. पावसाचा काय फटका? भरपूर. बागा जाणार का टोमॅटो? हा जाणार. यंदाचा सीझन काय फेल जाईल का? नक्कीच फेल जाईल. हो फेलच. काहीतरी भाव घेतली पाहिजे हो. 600 चाललं तर कमी 150 तरी गेली तरी मजुरी गाडी भाडं आमकं तमकं तरी सुटल ना. काय भाव मागतात? मागतच नाहीत. मागतच नाही. नाही व्यापाऱ्याला भेटले नाही का एखाद्या? भरपूर बोलावले पण ते लोकच म्हणतात तुम्हाला. गाडीवर गाडी लावली पट्टी म्हणजे चालणार नाही. पट मागाली गाडी काय म्हणले? गाड्यावर गाडी नेली 150 रुपये दिलता. 150 रुपये माल घेतला. हां चिठ्ठी आहे का? चिठ्ठी आहे म्हणजे आता माणूस नाही. तुमच्याकडे चिठ्ठी आहे का? व्यापाऱ्याचं नाव माहिती आहे का? व्यापाऱ्याचं नाव माहिती आहे का? थांबा चिठ्ठी दाखवायचं तुम्हाला. फक्त 2-4 गाड्या जातात. नाही दादा तुमची काय सूचना आहे? काय सूचना आहे? सूचना अशी आहे का सरासरी मार्केटची लेवल भेटायला पाहिजे हो सर्व शेतकऱ्यांना. म्हणजे बाजारभाव कमी जास्त होतो का? कमी जास्त म्हणजे सकाळची तुमची वाईट असते 400-450. 9-9.5 मार्केट असते 150-200. आणि नंतर बाजार उतरतात.
हा काय कशामुळं काय तुम्हाला काय वाटतं? कशामुळे नाही काय होतं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे असं सगळ्यांना वाटतं का मार्केटवरती गेलेलं आहे आणि नंतर परिस्थिती व्यापाऱ्यांचं एकदा बरीच झालं मालाच्या प्रतिनुसार मग त्या म्हणजे पद्धतीने व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्यांची काही फसवणूक होते का? फसवणूक नाही होत. मग काय होतं युट्यूबला बातमी सगळेजण पाहतात 400-500 रुपये नारंगाव मार्केट चालू आहे. मग काय केलं पाहिजे? बाहेरून माल येतो सरासरी तुम्ही आहे ना कसं येतं माल काय? 9-9:30 वाजता तुम्ही मार्केटची परिस्थिती 9:30 पर्यंत सगळं इथलं रिकामं झालेलं असतं. नाही रिकामा नाही होत. आता 10 वाजेपर्यंत सुद्धा माल आता हे राहिले माल असेच राहणार 2-3 तास कोण घेत नाही घेत. मग तुम्ही ऑफिसला जाऊन सांगा ना. नाही सांगायचा काय विषय कसं आहे तुमची जी काही तक्रार असेल ना की बाबा व्यापारी काहीच नंतर नाही. बाजारभाव घेत नाही, तक्रार योग्य भाव काहीच देत नाही. नाही. शेतकऱ्यांचा गैरसमज होतात ना. सकाळी 400-500 गेले आपण आमचं हे तुम्ही 150-200 ऑफिसला सांगितलं पाहिजे. काही सूचना असतील तर मग आता बा यांची टोमॅटो घेतली, भाव ठरला, तिथं खाली करायला गेले आणि नको म्हटले आम्हाला टोमॅटो खराब आहेत. काय शेतकऱ्याची चूक आहे? शेतकऱ्याची काय चूक आहे? शेतकऱ्याची नाही काय. म्हणजे एवढे बिचाऱ्यांनी कष्ट करून तोडायचे, बरोबर. पावसात तोडायचे, उपाशी तापाशी राहायचं. लय गोंधळ होतो. काय म्हटलं? एवढे राहिलेत ना हे 2 तास असेच. सरासरी नारंगाव मार्केटची टोमॅटो परिस्थिती आहे ना विरांचे 300-350 रुपये बाजार आहे आणि आता 150-200 रुपये जाते. 2 गाड्या गेल्या म्हणजे ते बाजार समितीचं म्हणजे मार्केटचा बाजार नाही होत. आणि पण माल चांगला असेल तर पैसे आहेत ना. नाही पण सगळीकडेच पाऊस पडतोय ना. जे बाहेरचे जिकडे पाऊस कमी आहे पण ज्याला बाजार कसं आहे ज्याला बाजार जास्त दिला जर 100 गाड्यांची आवक झाली तर 5-10 गाड्या विकल्या जातात. जास्त बाजारभाव दिले तर असे का? गाड्यांना सरासरी लेवल काय जास्त बाजारभाव दिले ते टोमॅटो खराब असतात का? नाही सुपर तसं असतात नाही. ना. आपण ती सरासरी मार्केटचं ॲव्हरेज नाही निघत ते. भाग वेगळा आहे. 100 गाड्या जर टोमॅटो आली त्यातले जर 25 चांगले असतील तर त्याला बाजार जास्त मिळणार ना. नाही जास्त मिळणार तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु बाकीच्या सरासरी मार्केटची परिस्थिती पाहिजे. आता पावसामुळे टोमॅटो खराब झाली, सगळीकडे असा तो परिणाम आहे. सगळीकडे व्यापाऱ्यांनी पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. शेतकरी खूप कष्ट करतो ना. बरोबर. अजून काय सूचना आहे? नाही मार्केट कमिटीचं कामकाज कसं आहे? चांगलं आहे. व्यापाऱ्यांना काही सूचना? नाही एवढीच सूचना. एवढीच सूचना. बाजारभाव एकसारखे पाहिजे. बाजारभावच लय उलटे पालटे होतात. उलटे पालटे झाले नाही पाहिजे. तुमचं काय पाहिजे नाव? मार्केट. तुमचं नाव काय? बापूसाहेब काळे. कुठलं गाव? येणे रे. येणे रे. भेटले का? आता तुझ्याकडे चिठ्ठी होती ना? नाही दिली. काय मागणी आहे नेमकी? 9च्या नंतर मार्केट चालू झालं पाहिजे. 9च्या नंतर? का बरं 9च्या नंतर? त्याचा फायदा काय? कारण मजूरदार येतात सकाळी माल तोडून ताजा 12-1 वाजेपर्यंत मार्केटमध्ये येऊन व्यापार होईल. आणि लवकर आल्यावर? लवकर आल्यावर रात्रीचा माल शिळा माल येतो ना. संचालक साहेब तुम्ही आता इथं आहे, तुम्ही व्यापारी पण आहात, संचालक पण आहे. बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की आता वेळ बदलली पाहिजे. काय मार्ग निघू शकेल? नाही काय झालं आता जो पाऊस जूनमध्ये होणार होता तो आता मे मध्येच चालू झालेला आहे. आज परिस्थिती पाहिली तर 65-70% माल थोडेसे खराब आलेले आहेत का जे लांबच्या लोडिंगला चालणार नाही. शेतकऱ्यांची पण मागणी रासते. तर जर समजा बाबा थोडंसं वेळ जर पुढे उशिरा केलं तर समजा ज्यांचे 9-10 वाजता लेबर येतात 11-12 वाजता फ्रेश माल तुटून येईल आणि तो लांबच्या लोडिंगला थोडंसं हे होऊ शकतं. तर त्याच्यावरती आपण सर्वांशी चर्चा करून त्याच्यातून योग्य तो मार्ग काढून टाकू. संचालक साहेब म्हणाले आपण योग्य मार्ग काढू. बरोबर आहे. बरोबर आहे. हा बरोबर. घोलप साहेबांचा विजय असो. तुमची काय सूचना आहे? सूचना काय? अहो काल इतकी हालत झाली शेतकऱ्यांची ना. अर्धी गाडी व्यापारी का गेली का अर्धी परत माग. माल खराब झालं पाहिजे. खराब असलं मग माल बाजारात जेव्हा पोझिशन राहतं का ज्यादा गाड्या आल्या त्यावेळेस शेतकरी काय व्यापारी काय करतो माग गाड्या पाठवतो. अर्धा माल घेतो अर्धा माग रिटर्न करतो. तुमचा प्रॉब्लेम काय झाला? आमचा प्रॉब्लेम आहे काल 350 रुपयांनी गाडी दिली. कुठल्या व्यापाऱ्याने घेतली? गणेश पवार का काय तू. 350 नी चिठ्ठी दिली. 300 जाळ्या होत्या त्यांनी 45 जाळ्या खाली गेल्या आणि हा पोखर करे का हा सकाराम त्यांनी 275 रुपयाला लावले. हा दोघात गाडी घेतली डिवायडेड. पण एक लक्षात घ्या तर माल जर खराब असेल तर शेवटी व्यापाऱ्याला पुढे पैसे झाले पाहिजेत ना. म्हणायला काय लागला माझी गाडी गेली आता माझी गाडी गेली आता तुम्ही लवकर नाही आले. आता तिकडे पवार त्यांचे आज काय भावून गेले? आज गेले 220 रुपये. कुठल्या जातीचे? 62-42. काय सूचना मार्केट कमिटीला? मार्केट कमिटीला सूचना काय नाही. ज्या व्यापाऱ्याकडे गाडी जाईल त्यांनी ती पूर्ण गाडी घेतली पाहिजे. अर्धा माल रिटर्न केला नाही पाहिजे. मार्केट कमिटीला जेवले का कधी? जेवलो नाही अजून. जेवणाची व्यवस्था आहे स्वस्तामध्ये? जेवलोच नाही. पाण्याची पण व्यवस्था आहे. फक्त व्यापाऱ्याला एवढी सूचना गाडी एकदा घेतली ना परत रिटर्न बाजारात पाठवायची नाही ही सूचना मेन आहे. माल सॉर्टिंग करून पण आणला पाहिजे. हा शॉर्टिंग करून आणला पाहिजे. त्यांनी काही केलं पाहिजे. पण जे ठरलं त्या पद्धतीने केलं पाहिजे. तुमल्या का तिकडे झालं का मग मार्केटमध्ये परत रिटर्न
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.